आता रक्त तपासणी हेल्थ पॅकेज 50% सवलती। आशिया खंडातील सर्वात जास्त सेवा देणारी पॅथॉलॉजी लॅब ॲजिलस डायग्नोस्टिक संगमनेरमध्ये गेली 17 वर्षांपासून सेवा देते आहे। आमच्याकडे सर्व प्रकारच्या रक्त तपासण्यांबरोबरच आपल्या कुटुंबासाठी खात्रीशीर हेल्थ पॅकेजेस। तर 30 एप्रिल पर्यंत सर्व हेल्थ पॅकेजवर 50% डिस्काउंट आणि एकावर एक हेल्थ पॅकेज फ्री। ज्यांना हेल्थ पॅकेज करायचे त्यांनी संपर्क साधा। साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, ताजनेमाळा, नवीन नगर रोड, संगमनेर। प्रोप्रायटर नारायण कोल्हे, 9822 26 35 63। शिर्डी लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांचा संपूर्ण मतदारसंघामध्ये झंझावाती दौरा सुरू आहे। ग्रामीण भागात खेडोपाडी मतदारांच्या गाठी भेटींवर त्यांनी भर दिलाय। प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचं काम ते सध्या करतायत। आज त्यांनी संगमनेर तालुक्यातील लोहारे, कासारे, वडझरी खुर्द, तळेगाव या भागामध्ये प्रचार दौरा केला। या भागातील मतदारांचा त्यांना चांगला प्रतिसाद मिळतोय। यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादीचे नेते आबासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांसह महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांची हजेरी होती। लोहारे येथील एका परिवाराच्या वर्षश्राद्ध कार्यक्रमाला त्यांनी भेट दिली। कासारे या ठिकाणी मतदार आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून आपण केलेल्या कामाविषयी मतदारांना त्यांनी आवाहन केलंय। खासदार सदाशिव लोखंडे यांच्या माध्यमातून तळेगाव भागातील शेतकऱ्यांना निळवंडेचं पाणी मिळाले। पाटाची कामं पूर्ण होऊन शेतकऱ्यांना लोखंडेंच्या माध्यमातून पाणी मिळाले। तर या भागातील मतदारांनी यावेळी खासदार सदाशिव लोखंडे यांचे आभार मानलेत आणि आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत असंही आश्वासन दिलंय। तर राष्ट्रवादीचे नेते आबासाहेब थोरात यांनी खासदार लोखंडे यांच्या कामाविषयी मतदारांना सांगून त्यांनाच प्रचंड मतांनी विजयी करावं असं आवाहन केलंय। यावेळी महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांनीही पुन्हा एकदा मला आपल्या सेवेची संधी द्या असं आवाहन केलंय। आपण आमच्या गावावरती असंच प्रेम ठेवलं आणि आम्हाला सतत कामामध्ये केलेली मदत, तसंच नळवंडेसाठी आपण दिलेलं योगदान हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे की आज आम्ही या गावामध्ये जे पाणी बघितलं, जे आमच्या गावामध्ये मध्यंतरी जे पाणी सोडलं गेलं, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असन, शेतीचा असन, तर त्यामुळे आज आम्ही काहीतरी आज या ठिकाणी उभं राहू शकलो। कारण या वर्षी भरपूर दुष्काळ होता, चांगल्या प्रकारे का पाऊस पडलाच नाही आमच्या गावामध्ये, म्हणजे तालुक्यातच पडला नाही, परंतु आपल्या या निळवंड्याच्या पाण्याने आमच्याकडे तळे वगैरे भरून आज आम्ही काही थोडेफार पिकं काढू शकलो। आज जरी हे नसलं, आज उन्हाळाच आहे त्याच्यामुळं, परंतु ठीक आहे, आम्हाला एक अपेक्षा होती की बी ह्या टप्प्यामध्ये बी पिण्याच्या पाण्यासाठी एखादं आवर्तन आलं असतं तर नक्कीच चांगलं झालं असतं। परंतु काय आपल्यावाले काय नियम असतील किंवा काय अटी असतील त्यानुसार ते आला नसलंही कदाचित, परंतु मी आपल्याला नक्कीच विश्वास देऊ शकतो की आपला पाठीमागा हा जो समाज आहे, जो शेतकरी वर्ग आहे आणि कासारे गावचे जे तरुण मंडळ आहे आणि वृद्ध बी आपल्या पाठीमागं आहे। केवळ आपण दिलेला आशेचा किरण आणि आपण जे पुढे जो संकल्पना ती मांडली आहे त्याच्या पाठीमागं आम्ही सार्थपणे आपल्या पाठीमागं उभे आहोत की जे आपण माळमात्याचं जे पाणीचा जो जोड प्रकल्प जो आपण उभा करणार आहोत भविष्यामध्ये, तर तोही निश्चितच शेतकऱ्याच्या आणि सर्वांच्या हिताचा असेल। त्याच्यामुळं आम्ही सर्व आपल्या पाठीशी उभे आहोत आणि जास्तीत जास्त मतदान घडून आणण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत। साहेबांनी सुद्धा खूप असं योगदान या गावासाठी ठेवलेलं आहे, अनेक गावांसाठी आहे, पण या कसारे गावाने साहेबांनाही प्रवेश दिला होता आणि आता सुद्धा ते आपल्याला मतातून त्यांचं प्रेम दाखवणारच आहे। तरी माझी कसारे गावकऱ्यांना विनंती आहे की आपल्याला म्हणजे साहेबांपेक्षा आपल्यासाठी साहेब निवडून येणे हे खूप महत्वाचं आहे। म्हणजे तुम्ही जसं आता म्हटलं की घाटमाथ्याचा विषय, कारण आपल्याला निळवंड्याचं पाणी पुरेसं नाहीये, त्यासाठी आपल्याला घाटमाथ्याचं पाणी आणावंच लागणार आहे आणि घाटमाथ्याचं पाणी आणायचं असेल, भोजापूरचं पाणी आपल्याला आपल्या भागात आणायचं असेल तर आपल्याला खासदार साहेबांना निवडून देणं हे खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न कराल ही अपेक्षा बाळगतो। शिवसेनेचे खासदार सन्माननीय सदाशिव लोखंडे हे पुनश्च आपल्याला बहुमताने विजयी करायचे आहेत। विजय करायचे म्हणजे फक्त आपले सदाशिव लोखंडे नाही पाहिजे तर आपल्याला मोदी सुद्धा पाहिजे आणि जर मोदींना जर आपण निवडून दिलं तर मी एवढं सांगू इच्छिते की आपली पिढी आणि आपल्या मुलाबाळांची पिढी ही खूप सुरक्षित जाणार आहे। मला वाटतं मोठ्या संख्येने आपल्या मोदी साहेबांनी महिलांसाठी भरपूर योजना राबवलेल्या आहेत आणि पुढेही राबवणार आहे। आता इथून पुढचे सुद्धा 5 वर्ष त्यांनी आत्ताच
आवाहन केलेलं आहे की सगळ्यांना धान्य मोफत 5 वर्ष मिळणार आहे। मग तुम्ही याच्यावरून त्याची हे करा, तुलना करा की जर परत मोदींची सत्ता जर आली तर भविष्यात काय बदल होतील हे आजही आपल्याला समजणार नाही। भूतान भविष्य असं होणार, जे भविष्य घडणार आहे ते मला वाटतं आपल्या सदाशिवभाऊ लोखंडे साहेबांना जर आपण निवडून दिलं, द्यायचंच आहे, जर दिलं नाही तर द्यायचंच आहे, की जेणेकरून आपल्याला नुसतं पाटाच्या पाण्याचं नाही पाहिजे, आपल्याला चाऱ्या झाल्या पाहिजे आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत आपल्याला ते पाणी आलं पाहिजे। आणि प्रत्येक शेतकऱ्यांची ही एकच मागणी असेल साहेब का आमच्या शेतात पाणी द्या आणि ते तुम्हाला द्यायचंच आहे, म्हणून पुन्हा तुम्हाला आम्ही खासदार करणारच आहे, यात शंकाच नाहीये। त्या परवाच्या याच्यामध्ये आता लोखंडे साहेबांच्या आणि आपले पालकमंत्री विखे पाटलांच्या माध्यमातून या ठिकाणी म्हणजे आता एअरपोर्टच्या शेजारी आपल्याकडे एक चांगली 5 स्टार MIDC चं त्यांनी आपल्याला प्रपोजल दिलेलं आहे। आता मला सांगा, त्या ठिकाणी जर MIDC जर झाली, कशाला माणसं आता इकडे तिकडे पुण्याला जाय, मुंबईला जाय, औरंगाबादला जाय, आपल्या लागून आहे ना। आज नवीन जे काही म्हणजे लोक मुलं जे आहेत, होतकरू आहेत, ते ठिकाणी काहीतरी उद्योगधंदे चालू करू शकतील, परिसरातील महिला असतील किंवा मुलं असतील त्यांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो। त्यांनी कधीच वाजवलं नाही आणि दुसऱ्याचं वाजवलं नाही, जे काही केलं आपल्या लोकांसाठी केलं, सामान्य जनतेसाठी काम केलेलं आहे। तर ते आता लोक विसरायला लागले, ते म्हणे आता पुढच्या वेळेस काम झाले का वाजवायचे, चप्पूगिरी केली नाही। आता काय म्हणजे आता ढोल ताशा घेऊनच वाजवायचं, जे काही काम असेल त्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे। आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या तळेगाव गटामध्ये अतिशय म्हणजे चांगल्या प्रकारचं काम, पाण्याचं काम असेल किंवा आता पुढील म्हणजे आज आपण पाहिलेलं की आता जायकवाडीला आपलं पाणी जातंय, पण मग आता पलीकडचं पश्चिमेचं पाणी आहे ते आपल्या धरणांमध्ये कसं वळवता येईल। अहो, एक गुजरातमध्ये एक नर्मदा प्रकल्प अखंड म्हणजे सौराष्ट्रापासून सगळं म्हणजे राज्यभर फिरवलं आणि राज्य सुजलाम सुफलाम केलं। त्या कॅनलवर सोलारच्या प्लेट टाकल्या, त्याच्यातून वीज निर्मिती केली, असं ते गुजरातमध्ये जाते। मग आज आपलं म्हणजे साधं धरण पूर्वी 9-11 TMCचं 9 TMC निळवंडे झालं, उद्या पलीकडचं कोकणातलं वाहून जाणारं पश्चिमेचं पाणी जर वळवलं, उद्या हे कॅनल जर चांगले जर 12 माही जर वाहिले, त्याच्यावर जर उद्या सोलार प्लेट जर उद्या जर या केंद्राच्या माध्यमातून आले, आपल्या लाईटचा पण काही प्रॉब्लेम नाही ना। म्हणजे नुसतं पाणी पाहतोय पण लाईटच नाही, असं पण परिस्थिती आपण पाहिलेली अनुभवलेली। तर या सगळ्या माध्यमात आपल्याला जर खरंच म्हणजे एकदम घोड्याच्या स्पीडनी विजेच्या स्पीडनी जर जायचं असेल तर आपल्याला सदाशिवराव लोखंडेशिवाय पर्याय नाही। 2014-2019 दोन्ही निवडणुकीला आपण उमेदवाराला खासदार केलं आणि खरं म्हणायला मी 2-3च विषयाला मुद्दा घालेल। 45 वर्ष रखडलेला प्रकल्प मी 2014ला खासदार झाल्यानंतर मी कधी बोललो नाही जेल आहे काय, जगदूत आहे। मी 45 वर्ष रखडलेल्या कामाला गती देणारा खासदार म्हणून आपण दिलेल्या मतामुळेच आम्ही करू शकलो आणि मला अभिमान आहे। 2023ला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण 54 वर्ष रखडलेल्या पाण्याचा मेन कॅनल जोडणी आपले गाव तळे भरण्याचा काम झालं। त्यामध्ये लोक मला वाटते मी 2014ला ह्या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवत असताना निवडणूक कृती समितीचे काय कार्यकर्ते माझ्या बरोबर आणि आम्ही प्रचार करत असताना आम्ही आश्वासन दिलं की या ठिकाणी आम्ही आश्वासन दिलं की ते बोलायचे आता निवडणूक आल्यामुळे तुम्ही आश्वासन, बरोबर आहे का नाही बाबा, बरोबर आहे का नाही? आणि निवडणूक आली की ते काम चालवायचं, निवडणूक झाली की ते संपायचं। असे 45 वर्ष म्हणजे 9 निवडणुका, 9च ना, 9 निवडणुका लढवल्या गेल्या। परंतु 2014ला आपण दानाच्या रूपाने मतदान केलं आणि गती देण्याचं काम आम्ही 45-40 वर्ष रखडलेल्या कामाला गती दिली आणि पंतप्रधान
मोदी साहेबांच्या शुभ हस्ते पाणी सोडण्यात आलं। बरेच लोक सांगतात आम्ही केलं आम्ही केलं। मला एक काँग्रेसवाल्याला आव्हान करायचं, आपले नेते आहेत थोरात साहेब, त्यांनी सांगितलं की आम्ही केलं, खासदार साहेबांनी काय केलं? आम्ही काहीच केलं नाही। आम्ही एक गोष्ट केली, आपण सर्व शेतकरी आहे। 2014ला मला तुम्ही खासदार केलं, आम्ही या आझाद मैदानावर त्या निवडणुकीसाठी आम्ही संघर्ष केला। 2 दिवस मच्छर आम्हाला कोण आलं होतं का त्या कार्यक्रमाला? इथून कोण होतं? या ठिकाणी 2 दिवस मी पहिला खासदार आहे ज्या आझाद मैदानामध्ये रात्रभर 2 दिवस काढले। मी कार्यकर्त्यामध्येच झोपलो आणि कार्यकर्त्यामध्येच जेवलो। आता दोन्ही गोष्ट आहे, मी पहिला खासदार आहे ज्यावेळेस जायकवाडीला पाणी देत असताना अकोला तालुक्याच्या पुलावर संध्याकाळी 7 वाजल्यापासून पहाटे 6 वाजेपर्यंत मी शेतकरी संघटनेचे अधिकारी असेल, कम्युनिस्ट पक्षाचे नवले साहेब असतील, अजित नवले असतील, त्या ठिकाणी सावंत साहेब असतील, त्यांच्याबरोबर पहिला खासदार जायकवाडीला पाणी सोडू नये म्हणून पहिला खासदार बसणार आहे। पहिला खासदार आहे। सडेगाव मध्ये पाणी सोडताना पोलिसांनी सांगितलं इथं पाणी वाढवता येणार नाही, जायकवाडीला पाणी। पहिली केस आमच्यावर होईल, आम्ही 4 फळ्या टाकणारा। पहाटे 4 वाजता मी त्या अधिकाऱ्याला घोडे लावले आणि 4 फळ्या टाकण्याचं काम मी आपण दिल्या मतामुळे आम्ही करू शकतो। पहिला खासदार असा आहे की या ठिकाणी फुलतांब्यामध्ये शेतकरी पहिला आंदोलन केलं, संपावर गेलं, त्यावेळेस पोलिसांनी पहाटे 4 वाजता त्या आंदोलनाच्या इथं अतिक्रमण केलं आणि त्यांच्यावर अत्याचार करत असताना मी पहाटे 4 वाजता, माझा ड्रायव्हर नव्हता, माझा बॉडीगार्ड नव्हता, मी स्वतः गाडी चालवली आणि फुलतांबा गावात गेलो। त्या 300 पोलिसाला पळून लावणारा हा पहिला खासदार। आणि म्हणून जनतेमधला खासदार, जनतेमधला आमदार आणि जनतेमध्ये खासदार आपण निवडून दिलेला आहे। आणि म्हणून मला असं वाटतं ज्यांनी सांगितलं खासदारांनी काय केलं, लोकसभेमध्ये आम्ही म्हणलं जेल आयोगाची मान्यता 2017ला मी खासदार म्हणून त्याला मान्यता दिली। त्यावेळेस देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा पवार होते त्यावेळेस आमच्याबरोबर, मुनगंटीवार होते, या ठिकाणी गिरीश महाजन असतील आमचे नेते त्यावेळेसचे, उद्धव साहेबांनी त्यावेळेस एकनाथ शिंदे आणि रामदास कदमला देखील या ठिकाणी मुख्यमंत्र्यांकडे पाठवलं। आणि म्हणून सर्वांचा लाभ घेऊन जेल आयोगाची मान्यता देण्याचं काम असेल तर 2014 आणि 2019ला आपण दोन्ही निवडणुकीला माझा मतदान केलं म्हणून। आणि म्हणून मला सांगायला वाटतं काँग्रेसवाल्याला, जेल आयोगाची मान्यता दिल्यानंतर जसं आपण कर्ज घ्यायला पात्र होतो, जेल आयोगाची प्रत्येक ज्या थोरात साहेबांनी माझं जाहीर आव्हान आहे, ज्या थोरात साहेबांना एक आव्हान आहे, 8 कोटीचा प्रकल्प होता 1970ला, तो 5177 कोटीवर गेलेला आहे। आणि हा 5177 कोटीवर तुमचं पाप आहे। गेल्या 40 वर्षामध्ये तुम्ही राजकर्ते आहे, ग्रामपंचायत तुमच्या ताब्यात आहे, पंचायत समिती तुमच्या ताब्यात आहे, जिल्हा परिषद तुमच्या ताब्यात आहे, राज्य शासन तुमच्या ताब्यात आहे आणि केंद्र शासनामध्ये देखील तुमचे अधिकार होते। त्यावेळी तुम्ही काय झोपले होते का? तुम्ही का काम केलं नाही? 40 वर्ष शेतकऱ्याला पाणी देण्याचं पाप या काँग्रेसवाल्यांनी केलेलं आहे। आणि म्हणून मला असं वाटतं आपण दिलेल्या कामाला, आम्ही 45 वर्ष रखडलेल्या कामाला आम्ही बोललो नाही आम्ही जलनायक आहे, आम्ही बोललो नाही जलदूत आहे, आम्ही रखडलेल्या कामाला गती देणारा हा खासदार तुम्ही बनवलेला आहे, तुम्ही पाठवलेला आहे आणि ते काम करण्याची भूमिका आहे। जे पाणी सोडल्यानंतर जमिनी उपवाळतात आणि जमिनी उपवाळल्यामुळे ते मला असं वाटतं ज्या तालुक्यामधून आपल्याला पाणी येतं त्यांचे पण नुकसान झाले नाही पाहिजे। आणि ते दानशूर आहे, त्यांच्याकडून पाणी येताना आपल्याला ते दानाच्या रूपाने पाणी देतात, त्यांचं नुकसान झालं नाही पाहिजे। म्हणून मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील किंवा आपले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, त्यांना सांगितलं त्यांचं पीक जे विमा आहे त्यांचे 40 लाखाचं नुकसान झालं, खासदार म्हणून मी त्याचं पूर्तता करून। आणि म्हणून 500 कोटी रुपये ज्या ठिकाणी उंच भराव आहे त्या ठिकाणी बॉक्स टाईप कॅनलच्या बॉक्स टाईप बनवून म्हणजे मोठी चारी करून बॉक्स एखादा फुटला तळेत गेला ते वाहणार नाही आणि कमी 10-20 फुटाचं जे भराव आहे त्या ठिकाणी लाईनिंग करून 500 कोटीचं टेंडर झालं। वर्षाच्या आतमध्ये ते काम
चाऱ्या आणि पोटचाऱ्या करून शेतकऱ्यामध्ये देण्याची भूमिका आहे. आणि म्हणून मला असं वाटतं आपण एक डोळ्याला 182 गावात 54 वर्षाला आनंद दिलेला आहे. दुसऱ्या बाजूला 2005चा जो जायकवाडीला कायदा झाला आणि ते डोळे एवढे भयानक आहे, सतत पाणी बघितलेलं आहे आणि पाणी नाही बोललं तर त्यांना चिंता लागते. आज आपल्याकडे पाऊस झाला तर आपल्या वरती पाणी किती भरलं त्याची चिंता नाही, पण खाली किती पाणी जायकवाडीला भरलं हे चिंतेमध्ये. आणि म्हणून त्यांचे जर कायदा बदली करता येणार नाही, उद्या आपल्या 7 तालुक्यातला मुख्यमंत्री झाला तरी तो कायदा बदली करता येणार नाही. त्याला पर्याय म्हणून घाट मातेचं पाणी अडवण्याच्या संदर्भात मी आपल्याला आश्वासन देतो, हे डबल विजन सरकार जर आलं, त्या ठिकाणी मोदी साहेब आले, महायुतीचं सरकार आलं तर त्या ठिकाणी 10 वर्षाच्या आतमध्ये त्या ठिकाणी असं नाही होणार. मला वाटतं 32 किती मुख्यमंत्री झाले, 36 नाही 32 आहे. 32 मुख्यमंत्री झाले 54 वर्षामध्ये. 32 मुख्यमंत्र्यांच्या काळात पाणी आलं नाही आणि लोक बोलायला लागले आम्ही केलं आम्ही केलं. आम्ही बोलत नाही आम्ही केलं, रखडलेला कामाला. आणि म्हणून मला असं वाटतं आपण माझ्यापेक्षा हुशार आहे. पहिलं पुढाऱ्यालाच वाटायचं मी फार हुशार आहे आणि नंतर कार्यकर्ता असायचा, नंतर मतदार असायचा. पण आता आहे ना पुढाऱ्यापेक्षा जनतेला कळतं हा कशाला आला, बरोबर आहे का नाही? त्यामुळे त्यांना कळतं कशाला आला. म्हणून मला एक वाटतं 2005चा कायदा जर बदली करायचा असेल तर घाटमात्याचं पाणी आपण आणलं पाहिजे. आणि मी पहिला खासदार आहे, आमदाराचा खासदार आहे. मी आमदार असताना मला अधिकाऱ्याला सांगावं लागायचं मला वेळ द्या, पण मी 2014ला खासदार झाल्यानंतर माझं कार्ड जरी दिलं साईबाबांचा खासदार आहे, बोलवा लवकर, आणि काम झाल्यानंतर परत मला गाडीपर्यंत सोडण्याची ताकद ही साईबाबाच्या नगरीचा खासदार झाल्यामुळे मला मान मिळाला. आणि त्या मानाचा उपयोग आम्ही 182 गावासाठी, लोक पैसे ब्लॅकमेल रूपाने पत्र देतात, आम्ही साईबाबांचा उपयोग साईबाबांच्या आशीर्वादाने 182 गावात असाच उपयोग आपण घाट मातेच्या संदर्भात करू. आता आपल्याकडे पाणी पुरवठा योजना आहे. आता एक आपल्या या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये 2250 कोटीच्या योजना त्या ठिकाणी चालू आहे. गावाला पाणी पुरवठा योजना झाली पाहिजे आणि घराघरामध्ये नळ दिला पाहिजे आणि शुद्ध पाणी देण्याची भूमिका ही मोदी साहेबांनी दिली. मला एक सांगा, आता आपल्यामध्ये एक सांगा की ह्या नळ देताना पाणी देताना बघितलं का? आणि म्हणून मला असं वाटतं 6000 रुपये पंतप्रधान सन्मान योजना, केंद्र 6000 देतं, राज्य 12000 रुपये शेतकऱ्यांना देतात. 1 रुपयामध्ये पीक विमा. मला सांगा किती शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी पीक विमा काढला होता आणि 1 रुपयामध्ये झालं? आले का 25% पैसे आले का नाही? आता दिलं तरी आता थोडं ठीक आहे, भाव नाही मिळाला कांद्याला आम्ही तुमच्या बरोबर आहे, पण सत्तेवर आधारित करा ना. तुम्ही असताना काय द्यायचं नाही आणि आम्ही आल्यानंतर आमचं काय नाही असं नका ना बोलू. तुम्हाला चांगलं काम करण्याची भूमिका आपण ठेवलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं आपल्याला 2024ची निवडणूक हे देशाचं नेतृत्व कुणाच्या काय. आता राहुल गांधी जास्त गरम झाल्यानंतर स्वित्झर्लंडला फिरायला जातात, मोदी साहेब 18 तास काम करतात ना. असं नाही पोरं बाळा नाही त्यांच्याकडे, ही जनता त्यांचे कुटुंब आहे, बरोबर आहे का नाही? आता त्याला लग्नच झालं नाही, आता ते काय करणार? आता राहुल गांधीचं काय? आता राहुल गांधीची आणि मोदी साहेबांची बरोबरी होऊ शकते का? आणि त्याची बरोबरी करायला काय? कासारा गावातील सर्व नागरिकांचा मी आभार आणि ऋण व्यक्त करेन. त्यावेळेस मला सुरक्षित आणि व्यवस्थित एंट्री दिली आणि पाणी आल्याबद्दल तुमचं त्याचं श्रेय आहे की पाणीमध्ये आणण्याबद्दल. कसारा गावात मला एंट्री दिल्यामुळे हे पाणी आपल्या आशीर्वादामध्येच आणू शकलो. धन्यवाद. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सर्व तालुके आणि ग्रामीण भागातून महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांना मोठा प्रतिसाद मिळतोय. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास. म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे. सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार. हो, लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान
आणि संपतरावांचं नाव घेते. राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान. राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर. विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा.